पंतप्रधानांचं जे एक स्टेटस असायला पाहिजे त्या स्टेटसच्या नुसार त्यांचं वक्तव्य असलं पाहिजे असं मी समजतो. परंतु ज्या पद्धतीनं या पहिलेसुद्धा आपल्या सन्मान्य पंतप्रधानांना ज्या ज्या पद्धतीचे वक्तव्य करताना आपण बघितलं आहे ते सर्व देशानं बघितलं आहे. आणि त्यामुळं त्यांनी आता वास्तविक पाहता संसदेतल्या विरोधी पक्षाच्या नेत्याबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य वापरणं मी त्याचा निषेध करतो. परंतु मोदीजींकडनं याच्यापेक्षा दुसरी अपेक्षा आपण काही करू शकत नाही, कारण की याच्यापेक्षासुद्धा भयंकर वक्तव्य त्यांच्या देशातल्या प्रत्येक जनतेने लोकांनी बघितले आहे. परंतु त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध करतो. आणि अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण भाषण राहुलजींचं संसदेमध्ये झालं आणि त्या भाषणामुळेच व्यथित होऊन अशा पद्धतीचं वक्तव्य हे माननीय पंतप्रधानांकडनं झालं आहे असं मी समजतो. माझ्या माहितीनुसार माननीय पंतप्रधानांचं भाषण चालू असतानाच त्यांना एका चिठ्ठीद्वारे कळवण्यात आलं होतं की अशा पद्धतीची घटना घडलेली आहे. परंतु ही माहिती भेटूनसुद्धा जवळपास 1 तास माननीय पंतप्रधान हे त्या ठिकाणी भाषण करत राहिले आणि त्याच्यानंतर शेवटच्या याच्यामध्ये त्यांनी जे या घटनेमध्ये मृत झालेले लोक आहे त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. आणि आपण जर बारकाईने जर बघितलं माननीय पंतप्रधानांचं भाषण तर श्रद्धांजली दिल्यानंतर लगेच जोरजोराने हसून त्यांनी संसदेमध्ये भाषण केलं. हे देशाने उघड्या डोळ्यांनी बघितलं आहे. याच्यावरनं आपल्या देशाचे पंतप्रधान किती संवेदनशून्य आहे हे याची प्रचिती आज पुन्हा या घटनेच्या माध्यमातून आणि आजच्या या भाषणाच्या माध्यमातून देशाला आली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.